ते मला माहित होतं म्हणून मी दुपारी निघून गेलो. माहिती आहे कोणाला हटकून गेलो मलाच माहिती आहे की मी आज चाललोय. आणि बऱ्याच जणांना मी खोटं सांगितलं की आज नाही बदलीचं काही राडा. पण ही बदली आयुष्यात होणारच आहे. बदल शिवाय विषय नाही बघा. निसर्गात बदल आहे. पावसाळा आला की उन्हाळा आला, उन्हाळा आला की म्हणजे ही निसर्गात बदल आहे. आणि ते बदल झाल्याशिवाय ऋतू होणार नाही. तसं इथंही बदल झाल्याशिवाय प्रत्येक ठिकाणी बदल झाल्याशिवाय प्रगती होणार नाही. आज व्यासपीठावरील दादा पहिल्या दिवसाचा आशीर्वाद आणि आज निरोप समारंभ घेताना आशीर्वाद घेऊन आपल्या आशिष दोरी पुढे मी घेऊन जाणार आहे. माझी बदली सर्वांनाच माहिती आहे कोथळ्या इथं झालेली आहे. व्यासपीठावरील शालेय समितीचे अध्यक्ष शेळके मॅडम, उपाध्यक्ष शेवळे मॅडम, पुन्हा आजची सत्तर मूर्ती मॅडम, जत्राटे मॅडम आणि बप्पा आणि आपले नवीन आलेले स्टाफ, अतिशय उत्कृष्ट स्टाफ. पहिलेच तुम्ही रोटे सर, क्षीरसागर मॅडम आहेत आणि आता तर काय मस्त स्टाफ झाला. तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी अनेक वेळा म्हणलो, जगातला कोणताही शिक्षक आणला आणि तुम्ही जर ठरवलं मला अभ्यास करायचा नाही, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि तुम्ही जर ठरवलं तर मला ही लढाई लढायची जिंकणार. म्हणून एक मॅन प्रॅक्टिस शिवाय माणूस परफेक्ट होत नाही. मेकमॅन त्यासाठी माणसानं प्रॅक्टिस केली पाहिजे. थोडंसं मी बी विसरायल्यासारखं आज वाटायला लागले. आणि एक बोलू नको, सुंदर असा सत्कार निरोप दिला हा. आणि ओळख राहू द्या. तुम्हा सर्वांना शिक्षणाच्या पुढील शिक्षणाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. ओळख ठेवा. कारण की जगातील अनेक जगात आज जेवढा मोठा पुरस्कार असेल सगळ्यात जगात, पूर्ण जगात वर्ल्ड मध्ये, तो एका बाजूला आहे, एका तराजूमध्ये. आणि तुम्ही जर बोललात ना फक्त जवळ आलात, ती एका बाजूला आहे. ठिकाणी सगळे पुरस्कार ते वरी जाते तर तुमचा तराजू खाली येतो. का? तुमच्या तेवढी ताकद आहे. आणि मी ह्यालाच बुकावलेलो पहिल्यापासूनच आहे, 20 वर्षापासून आहे आणि लाईफ टाईम बी राहील. त्यामुळे पुरस्कार ही पाहिजे आणि ते दिला. असंच प्रेम राहू द्या, ओळख राहू द्या. पुढं तुम्ही करिअर तुमचं बनलं, स्टँड झाला, काही अडचणी आल्या तरी सांगा. माझे 2004चे मी जॉईनिंग झालो होतो, त्यावेळेसचे माझे विद्यार्थी आज 100. तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, सगळ्यांचे मोबाईल नंबर आहेत, सगळे कॉन्टॅक्ट करतात. छान छान कंपनीमध्ये लागले, नोकरीला लागले. तुम्ही सक्सेस व्हावं एवढंच वेळ आहे, बाकी काही वेळ नाही. तुम्ही सक्सेस व्हावं आणि भावनिकता होत असते. आज तिथले मुलं खुश आहेत आम्ही आलात म्हणून, आणि तुम्ही हे सर मॅडम आल्यात म्हणून तुम्ही खुश आहेत. आणि आम्ही चालत पण थोडंसं तुम्हालाही वाटतंय, आम्हाला पण वाटतंय. हे होणारच आहे. हे महाराष्ट्रात सगळीकडे असंच आहे, व्हावं लागतं, होतच, माणूस आहे. पण एक किस्सा सांगतो तुम्हाला शिवरायांचा आणि संभाजीराजांचा. छत्रपती संभाजीराजे दक्षिण मोहीम जिंकून आले. जिंकल्यावर वडिलांची आणि वडिलांची आणि मुलाची दोघांची बाप लेकाची भेट 3-3.5 वर्ष झालीच नाही. दक्षिण मोहिमेला गेलते ना संभाजीराजे. आणि भेट झाल्यानंतर 1-2 दिवस शिवाजीराजे आणि संभाजीराजे एकत्र म्हणले आता बाप लेक आपण जरा स्वराज्य हे आहे चालू सगळं थोडं जरा आपण आपलं सांगत राहू. संभाजीराजांना एक शिवाजीराजांना सांगितलं, बाळा तू सवय आहेस, माझ्यापेक्षा शूर आहे, बुद्धिवान आहे, सगळंच आहे. तुझ्यामध्ये काही कमी नाही. तू दिल्लीचा तख्ता हरवू शकतोस, पण तुझ्यात एक कमजोरी आहे. कोण म्हणायला लागले असं? शिवाजीराजे संभाजीराजांना सांगलं, बाळासाहेब सांगा. कमजोरी होती भावनिकता. तू लवकर भावनिक होतोस आणि भावनिकतेमुळं संभाजीराजे संगमेश्वरला पकडले गेले. फक्त भावनिकतेमुळं त्याला त्या ठिकाणाहून कविवरे जा म्हणले, सगळेजण जा म्हणले, पण गेले नाहीत. तर भावनिकता ही असावी, त्याचबरोबर तिथं किती वेळ असावी आणि पटकन आपण कोणत्या वेवर जावं, रूटवर जावं हे शोधलं पाहिजे. तर सर्वांना अजून एकदा शुभेच्छा. शिक्षणाच्या खूप खूप अभ्यास करा, ओळख ठेवा, असंच प्रेम राहू द्या. आणि सर्वांना धन्यवाद सत्कार केल्याबद्दल. धन्यवाद.